पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। राज्यातील तब्बल 17 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आता मोठा निर्णय घेतलाय। सरकारच्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेले कर्मचारी येत्या 29 एप्रिल पासून बेमुदत संपावर जाणार आहेत। सरकारी निमसरकारी कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून मागील 1 वर्षात 7 वेळा आंदोलने करूनही शासनाने कोणतीही ठोस दखल घेतली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करणे, सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे, रिक्त पदे तात्काळ भरणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करणे तसेच कॅशलेस आरोग्य विमा योजना लागू करणे यांचा समावेश आहे। विशेष म्हणजे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेबाबतचे नियम अजूनही जाहीर झालेले नाहीत, त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळवण्यात अडचणी येत आहेत। राज्यात सुमारे 35% पदे रिक्त असल्याने उर्वरित कर्मचाऱ्यांवर प्रचंड कामाचा ताण पडत आहे, असा आरोपही करण्यात आला आहे। या सर्व प्रलंबित 18 मागण्यांकडे शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा प्रश्न आता कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे। यामुळे अखेर राज्यातील कर्मचारी आणि शिक्षकांनी एकत्र येत 29 एप्रिल पासून बेमुदत संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे। आता या संपाचा परिणाम राज्यातील शासकीय कामकाजावर किती मोठा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी विजय परोडवाड।